ही घटना नक्कीच तुमच्यातील बऱ्याच जणांबरोबर घडलेली असेलच। ही घडलेली सत्य घटना आहे तारुण्यात असलेल्या अजय व मोनिकाची। आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा अशी अपेक्षा प्रत्येकालाच असते, तशी या दोघांनाही होती। एका ऑफिसमध्ये जॉब करणारा अजय नेहमीप्रमाणे एक दिवस फेसबुक बघत बसलेला असतो। अचानक त्याला एका मुलीची प्रोफाईल दिसते। तो प्रोफाईलवर क्लिक करून पाहतो। दिसायला मॉडर्न असणाऱ्या मोनिकाचे फोटो त्याला दिसतात। जीन्स टॉप घालून सुद्धा सणावाराला आपल्या पारंपरिक ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती। अजयला लगेचच तिच्याशी बोलावेसे वाटते, म्हणून तो तिला लगेच फ्रेंड रिक्वेस्ट सेंड करतो। परत काही दिवसांनी फेसबुक पाहत असताना अचानक नोटिफिकेशन येते, मोनिका ॲक्सेप्टेड युअर फ्रेंड रिक्वेस्ट। मोनिकाने अजयची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि थोड्याच वेळात अजयचा मोनिकाला मेसेज आला। हे हाय मोनिका। मोनिका मेसेज बघते, पण ती अजयला पर्सनली ओळखत नसल्याने लगेच रिप्लाय देत नाही। परत दुसऱ्या दिवशी हाय मोनिका, गुड मॉर्निंग। पुन्हा तेच, ती मेसेज पाहून सुद्धा रिप्लाय देत नाही। पण अजयही शांत बसणारा नव्हता, तो अधूनमधून तिला मेसेज करतच असायचा। खरं तर त्यांची सोशली मैत्री झाली होती, पण त्यांच्यात संवाद काही केल्या घडत नव्हता। मोनिकाला अगदीच अजयशी बोलायचे नव्हते असे नाही, परंतु ती थोडीशी रिझर्व टाईपची मुलगी असल्याने लगेच रिस्पॉन्स देत नव्हती। पुन्हा काही दिवसांनी हाय मोनिका, कशी आहेस? अगं आज मी तुला कॅफे रॉक मध्ये पाहिलं, दुपारी तू तिथेच होतीस ना? एवढाच मेसेज पाठवून अजय थांबला, कारण त्याला माहित होते की मोनिका आता आपल्याला रिप्लाय देणार। आणि तसेच झाले। तिनेही मेसेज वाचताच लगेच त्याला रिप्लाय केला। तूही होतास का त्यावेळी कॅफेमध्ये? तू मला ओळखलं तर हाक का नाही मारलीस? अजयला आता काय बोलावे ते सुचेना। तो थोडा विचार करतच तिला बोलला, मी तुला कॅफेमध्ये आल्यावर खूप वेळांनी बघितलं, तुला हाक मारणारच होतो, पण तेवढ्यात तू तिथून निघून गेलीस। ओके, असं झालं तर हो, बाकी कशी आहेस तू? जेवलीस का? अशा तऱ्हेने त्यांच्यातील संवाद चालू झाला। मोनिका ही लगेच त्याला रिस्पॉन्स देत होती। दोघांच्याही गप्पा खूपच रंगल्या। असंच बोलता बोलता तास दीड तास कधी निघून गेला हे त्यांनाही कळलं नाही। मी झोपते आता, आपण उद्या बोलूया। हो चालेल, झोप तू, छान वाटलं तुझ्याशी बोलून। ओके। एक सांगायचं होतं, तू रागवणार नसशील तर? काय? आज मी तुला कॅफेत पाहिलं नव्हतं। मी ते कॅफेत कधी गेलोच नव्हतो। तुला खूप मेसेज केले, पण तू रिप्लाय काही देत नव्हतीस। आणि आज अचानक नेमकं तुझ्या फेसबुक स्टेटसमध्ये बघितलं, फीलिंग हंग्री ॲट रॉक कॅफे। तेच मी पाहिलं आणि म्हटलं याचाच उपयोग करून काहीतरी आयडिया करू। पण खरंच सॉरी तुला हर्ट झाला असेल तर। यू लायर। तुला राग नाही ना आला माझा? नाही। का? कारण मला आधीच माहीत होतं की तू त्या कॅफेत नव्हतास। ते कॅफे खूप छोटं आहे आणि जेव्हा आम्ही तिथे बसलो होतो ना, तेव्हा तिथे फक्त एकच फॅमिली होती। म्हणूनच मी विचार करत होते की तू कुठे होतास। मग तूही सुरुवातीला मला का थांबवलं नाही? तुला ठाक का नाही मारले असं विचारलं? ए हसू नको, सांग ना। जर तुला आधीच सर्व माहीत होतं तर माझ्यासारख्या गरीबाची फिरकी का घेतलीस? बाय, गुड नाईट। ओके, गुड नाईट। दुसऱ्या दिवशी अजय ऑफिसला गेल्या गेल्या मोनिकाला मेसेज करतो, हाय, कशी आहेस? ठीक आहे। कुठल्या कॉलेजला आहेस तू? SNDT। छान कॉलेज आहे। काय आर्ट्स आहे का कॉमर्स? सायन्स। हो का, छान। तू काय करतोस? मी जॉब करतो। ओके, कुठे जॉब करतोस? अशा प्रकारे त्यांचे चॅटिंग सुरू होते। मोनिका तिचे फोटो फेसबुकवर अपलोड करत असे। अजय तिच्या प्रत्येक फोटोला लाईक व कमेंट करत असे। तिचे फोटो खूप स्टायलिश असायचे व ते फोटो पाहून अजय भारावून जायचा व तिच्याकडे जास्तच आकर्षित व्हायचा। हाय, हाय। कुठे आहेस? हॅलो, आहे का गेली? हो हो आहे ना, बाहेर चालली आहे जरा। बरं, कुठे जाणार आहे? परत कुठे गेली? आहे ना। तू काय डोक्यात तिडी आहेस का जरा?
ए गपे, नेट प्रॉब्लेम आहे जरा. बर, मग कुठे जाणार आहे आज? आत्ता मूवीला जाणार आहे. आशिकी, तू पाहिली का ही मूवी? नाही. काय नाही बघितली? मग कधी बघणार आहेस? बघू, अजून तरी तसा काही प्लॅन नाही. म्हणजे तुला आवडत नाही का मूवी पाहायला? नाही, तसं काही नाही, पण आवर्जून जाणं होत नाही. आत्ता कुठे आहेस? मोनिकाचा रिप्लाय येत नाही. अजय विचार करू लागतो, ही रिप्लाय का देत नाही? काही माझ्यात इंटरेस्टेड नाही का दुसऱ्या कोणाशी चॅट करत आहे? बरेच दिवस गेले. अजय तिला मोबाईल नंबर मागत असे, पण ती म्हणायची आत्ता लगेच नाही, अजून काही दिवसांनी. एक दिवस बराच फोर्स केल्यावर ती त्याला नंबर द्यायला तयार होते. कशाला हवाय पण नंबर? असेच ग, कधी काळी अचानक लागलं तर. ओके, देते नंबर, पण कॉल नाही करायचा, फक्त मेसेज करायचा. हो चालेल. मोनिका नंबर सेंड करते. अजय खूप खुश होतो व पुन्हा त्यांचे चॅटिंग सुरू होते. त्या दिवशी मोनिकाचा वाढदिवस असतो. अजय मोनिकाला व्हॉट्सअपला मेसेज करतो. हॅपी बर्थडे. थँक्यू. कॉल करू का? का? अगं बोलून विश करायचं होतं. चालेल, कर कॉल. अजय लगेच कॉल करतो व मोनिका कॉल उचलते. हॅलो. हॅपी बर्थडे. थँक्यू. व्हॉट्सअपला विश केलंच होतं की? हो, पण एकदा भेटून विश करावं म्हटलं. नाही नाही नको, इथे विश केलंय तेच पुरेसं आहे. ऐक ना, मला तुला गिफ्ट द्यायचंय. नाही नको, गिफ्ट वगैरे नको मला. पण मला द्यायचंय ना, प्लीज. नाही, गिफ्ट नकोय. अरे मला छोटसच आहे. अरे नको रे गिफ्ट मला. त्यानिमित्ताने आपली एकदा तरी भेट होईल. बरं ठीक आहे, माझं आता 1 वाजता कॉलेज सुटणार आहे, तेव्हा ये मग माझ्या कॉलेजच्या इथे भेटूया. मग आज काय विशेष? नाही काही नाही, आज लेकवूडला जाणार आहोत. लिक्विड म्हणजे? अरे लेकवूड हॉटेल, तुला माहित नाही? खूप फेमस हॉटेल आहे ते. म्हणजे तू हॉटेलला पण जात नाहीस? नाही, जातो ना, फक्त अजून या हॉटेलला नाही गेलो. अच्छा. नाही काही नाही. ठीक आहे, थँक्स फॉर द गिफ्ट. येऊ मी? हो. बाय. बाय. मोनिका संध्याकाळी अजयला मेसेज करते. हे काय? कशाला इतकं महागातलं गिफ्ट दिलंय? घरच्यांनी विचारलं तर काय सांगू? ते गिफ्ट परत घे. एकदा दिलेलं गिफ्ट परत घ्यायचं नसतं. नको नको, ते गिफ्ट परत घे प्लीज. नाही सांगितलं ना. असेच त्यांचे चॅटिंग सुरू झाले. पुढेही असेच दिवस गेले आणि आता अजय मोनिकाकडे खूपच आकर्षित होऊ लागला. तो सारखाच तिला भेटण्याविषयी बोलायचा, पण मोनिका नकार देत असे. एक दिवस अजय स्वतःचा फोटो फेसबुकवर अपलोड करतो. फोटो साधा असतो. मोनिका फोटो पाहते, पण जास्त काही खुश होत नाही. फोटो लाईक करते व हळूहळू तिच्या लक्षात येते की अजय हा खूप साधा मुलगा आहे. त्याचे वागणे, राहणीमान, इच्छा, अपेक्षा खूपच साध्या आहेत. एक दिवस अजयने तिला कॉल करू का विचारले. मोनिका म्हणाली, मी मैत्रिणीसोबत बाहेर जाणार आहे, ती येते तोपर्यंत आहे वेळ माझ्याकडे, कर कॉल. हा हॅलो, कुठे चाललीस? अरे मैत्रिणीचं लग्न आहे ना माझ्या, सो शॉपिंगला चाललोय आम्ही ॲमेनोराला. ॲमेनोरा म्हणजे काय? ॲमेनोरा मॉल नाही माहिती तुला? हा हा हा, अच्छा, ते अचानक लक्षातच नाही आलं. म्हणजे तू मॉलला पण नाही जात? नाही तसं काय नाही, पण जातो कधीतरी. हॅलो, काय झालं? नाही काही नाही. कधी पुढच्या महिन्यात आहे का तुझं लग्न? हो. आणि तुझं? नाही म्हणजे तुझ्या घरचे पण बघतच असतील ना तुझ्यासाठी स्थळ एखादं.
आता नेमकी तीच वेळ आली जेव्हा मोनिकालाही कोणासमोर तरी तिचं मन मोकळं करायचं होतं. तिच्याही काही इच्छा अपेक्षा होत्या, त्या कोणाला तरी बोलून दाखवायच्या होत्या. म्हणून मोनिका सुद्धा त्याच वेळेस त्याच्याशी खुलून बोलू लागली. हो, पाहता येत नसतं, पण मला अशा अनोळखी मुलाशी नाही लग्न करायचंय. म्हणजे त्याच्या आवडीनिवडी कशा असतील, तो कसा असेल, काहीच माहिती नाही. माझ्या इच्छा खूप वेगळ्या आहेत रे. म्हणजे मला तो असा कोणी राजकुमार असावा अशीही बिलकुल इच्छा नाहीये, पण फक्त छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेणारा असावा. अजय हे ऐकून खुश होतो की ती त्याला हो म्हणेल. अशा प्रकारे मोनिका त्याला खूप काही सांगू लागली व अजयचे ही मत ती जाणून घेऊ लागली. व तिच्या लक्षात येत होते की खरंच अजय हा खूप साधा मुलगा आहे. त्याच्या आवडीनिवडी, विचार, इच्छा खूप साध्या आहेत, तरी ती त्याला पुन्हा पुन्हा जज करत होती. व यातच तो मोनिकाच्या प्रेमात पडला. तो तिला भेटण्याविषयी बोलायचा, पण ती टाळत असे. पण त्याला माहित होते की प्रत्येक मुलगी ही आधी नाहीच म्हणते, म्हणून तो तिच्या नकारालाही सकारात्मक पाहायचा. एक दिवस अजयने तिला लग्नाविषयी विचारले. मोनिकाने त्याला नकार दिला. मोनिकाला जसा मुलगा अपेक्षित होता तसा अजय नव्हता. एक दिवस मोनिकाने त्याला कॉलवर हे सर्व समजून सांगण्याचा प्रयत्न केला. हे बघ अजय, आपण फेसबुक वरती भेटलोत, फ्रेंड्स झालोत, हे सगळं ठीक आहे रे, पण लग्न वगैरे नाही होणार. नाही, मी असं म्हणत नाहीये की तुझं लाईफस्टाईल चांगलं नाहीये किंवा काही, पण तुझं आणि माझं आयुष्य खूप वेगळं आहे रे. हे नाही होणार. तू फक्त सांग ना मला तुला कसं पाहिजे लाईफस्टाईल, तुझ्यासाठी बदलतो मी सर्व. अरे समजून घे रे, माझ्याकडे पण कमी ऑप्शन्स आहेत. तुझ्या आवडीनिवडी, माझ्या आवडीनिवडी, खूप फरक आहे यात. माझ्या मनात जसा मुलगा आहे तशाच मुलाशी लग्न करायचंय मला. तू फक्त सांग तर, तुझ्यासाठी सगळं मी बदलतो. शॉपिंगला जाऊ आपण, मूवीला जाऊ, सगळं करू आपण, तू म्हणशील तसं करू. पहिली त्याची कधी वेळ आली नाही म्हणून, पण तुझ्यासाठी सर्व बदलायला तयार आहे मी. नाही रे अजय, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, रुटीन हे तसंच्या तसंच राहतं, ते नाही बदलत. लग्नानंतर प्रॉब्लेम होण्यापेक्षा आत्ताच थांबवलेलं बरं. पण मी बदलतो ना तुझ्यासाठी. नको बदलूस, तू आहेस, तुझी ओळख स्पेशल आहे. आपण कोणासाठी नसतं बदलायचं. अरे पण मला बदलायचंय तुझ्यासाठी. बरं, ठेवते मी फोन, आपण नंतर बोलू. नंतर कधी? बघू, वेळ मिळेल तेव्हा. कधी वेळ मिळणार आहे तुला? तसं नाही सांगू शकत मी, ठेवते मी, बाय. हॅलो हॅलो हॅलो. 2 दिवस मोनिकाचा मेसेज येत नाही. मोबाईलची नोटिफिकेशन वाजली की अजय पाहत असे मोनिकाचा मेसेज आला का, पण तिचा मेसेज नाही दिसला की नाराज होत असे. एक दिवस अजयला दिसते मोनिकाने एका मुलाच्या फोटोला कमेंट केलेली आहे, हँडसम. कमेंट पाहून अजय नाराज होतो व मोनिकाला मेसेज करतो. हाय, आर यू देअर? हाय. हाय. सॉरी तुला डिस्टर्ब केलं असेल तर. म्हणजे तू कोणा दुसऱ्याशी चॅटिंग करण्यात बिझी आहेस असं वाटतंय. तुझी कमेंट बघितली मी त्या मुलाच्या फोटोला हँडसम म्हणून. कोणत्या मुलाच्या फोटोला? काय नाही, जाऊ दे. सॉरी तुला डिस्टर्ब केलं असेल तर. म्हणजे ती कमेंट? अरे तो माझा मावस भाऊ आहे. तू कधीच नाही सुधारणार. बाय. अजय विचार करतो व परत मोनिकाला मेसेज करतो, सॉरी सॉरी, पण मोनिका रिप्लाय देत नाही. एक दिवस अजय मोनिकाला मेसेज करतो, मला तुझ्याशी बोलायचंय. मला काही बोलायचं नाहीये तुझ्यासोबत. सॉरी म्हणालो ना. नाही म्हटलं ना, बाय. प्लीज एकदाच बोल ना. तू खूपच पॉझिटिव्ह होतोयस रे, नको होऊस. विनाकारण तुलाच नंतर त्रास होईल. काही पॉझिटिव्ह वगैरे होत नाहीये मी, फक्त एकदाच बोल. तू लग्नाचा विषय सोडून बोलणार असशील तर बोलूया. पण मी म्हंटल ना, तुला जे आवडतंय ते मी करतो सर्व. तू म्हणशील तसं करू आपण. परत तोच विषय. तुला सांगितलं ना, आपल्यात काही होणार नाही म्हणून. पण का नाही होऊ शकत? तुला दुसरं काही बोलायचं असेल तर बोल, नाहीतर मी जाते. तू फक्त मला चान्स दे, मी सर्व तुझ्या मनाप्रमाणे करतो ना. परत तोच विषय. तुला समजत नाहीये का? एकदा सांगू, मला नाही करायचंय तुझ्याशी लग्न. पण काय प्रॉब्लेम आहे? मी सर्व काही करतो ना तुझ्यासाठी. मी बदलतो ना स्वतःला. नाही
सांगितलं ना. का मी तुला आवडत नाही का? तसं नाही. मग माझ्याकडे चांगली नोकरी नाही म्हणून का? अरे तसं नाही. मग तुझा कोणी दुसरा बॉयफ्रेंड आहे का? तू सुधारणारच नाहीस. मी आता परत कधीच तुझ्याशी बोलणार नाहीये. बाय. हा मेसेज करून लगेच मोनिका अजयच्या प्रोफाईलवर जाते व त्याला अनफ्रेंड करून ब्लॉक करते. इकडे अजयच्या लक्षात येते की तिने आपल्याला ब्लॉक केले आहे. अजय व्हॉट्सअपला तिला मेसेज करतो. इतकं काय घडलं ब्लॉक करण्या इतपत? लगेच मोनिका त्याला व्हॉट्सअपला पण ब्लॉक करते व त्याचा कॉल पण ब्लॉक लिस्टमध्ये टाकते. आता बरेच दिवस होऊन गेले. अजय रोज तिच्या फेसबुक व्हॉट्सअपवर जाऊन पाहत आहे की तिने आपल्याला अनब्लॉक केले का, पण नाही, तिने अजूनही अजयला अनब्लॉक केले नाही.